राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राम राम शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ज्या पैशांची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो दिवस अखेर उद्या उजडणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता काय घडणार आहे आणि हे पैसे कोणाला मिळणार आहे हे नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण की शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच दिवस आज अक्षरशः आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्याच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शेतकऱ्यासाठी आता डबल मोठी बातमी आली असं म्हणलं तरी पण काहीच हरकत पडणार नाही। कारण की सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 3,000 रुपये नाही तर डायरेक्ट 4,000 रुपये देखील मिळणार आहे, अशी मोठी बातमी आज या ठिकाणी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 मिळणार का 3,000, हाच प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी सरकारने सर्वात मोठी माहिती आता दिली आहे। उद्या तुमच्या खात्यामध्ये बरोबर 3 वाजता निधी आता जमा व्हायला सुरुवात होत आहे। त्यासोबत शेतकरी राजा रात्रंदिवस रानात कष्ट केल्यानंतर आता कुठं या ठिकाणी फळ मिळायची वेळ आली आहे। उद्या दुपारी 3 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आता यायला तुम्हाला सुरुवात होणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित मिळणं ही आपल्यासाठी मोठी दिलासादायक बाब आता आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून वितरणाची तारीख आता स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारनं या कामासाठी 7200 कोटी रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग केला आहे। स्टेट बँक असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो किंवा HDFC बँक असो, यांसारख्या खाजगी बँका सर्व ठिकाणी प्रक्रिया राबवली जाणार आहे। पण मंत्रिमंडळी बघा, यात काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे, परंतु हा निधी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, त्यासोबत नेमकं कोणकोणते जिल्हे पात्र आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढी तुम्ही सर्वांनी या हप्त्याची वाट पाहिली होती, अखेर तो आता सुखाचा क्षण आला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे। चला तर मग पाहून घेऊया। बघा, आपल्या राज्यात 36 जिल्हे आहे, पण प्रशासनाने कामाचा ताण कमी करण्यासाठी 3 टप्पे केलेले आहेत। उद्या फक्त या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सुटणार आहेत। जर तुमचा जिल्हा यादीमध्ये नसेल तर अजिबात काळजी करू नका, पुढच्या आठवड्यात तुमची नंबर नक्कीच येणार आहे। उद्या कोणत्या जिल्ह्याचा नंबर आहे ते नीट ऐका। सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आलं की तुमच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा केली जात आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे आता स्पष्टपणे माहिती देण्यामध्ये आली आहे। यादी आता अधिकृतरित्या जाहीर झाली आहे। भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली होती की नमोचा हप्ता कधी येईल, आणि भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील सुटल्या होत्या, निधी आज येईल, उद्या येईल, परंतु सत्य बातमी कोणी सांगितली नव्हती। आज डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे। आपल्या राज्यात 36 जिल्हे आहे, पण प्रशासनाने कामाचा ताण कमी करण्यासाठी टप्पे केले आहे। उद्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सुटत आहे, त्यामुळे आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका। बघा, या 12 जिल्ह्यांचा नंबर सरकारने आता सांगितला आहे। पहिली महत्त्वाची अट देखील या ठिकाणी घालण्यामध्ये आली आहे। बघा, त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणं थोडं कठीण होणार आहे।
कारण की बघा त्यांना योजनेचा लाभ मिळणं कठीण केलं आहे. सरकारने आता नियमात बदल करून मर्यादित जमीन असणाऱ्या शेतकऱ्यालाच आता लाभ देण्याबद्दल माहिती दिली आहे. तुमचा सातबारा एकदा नीट तपासून घ्या म्हणजे की ऐनवेळी अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ओळखपत्र. आता फक्त आधार कार्ड असून चालणार नाही, तुमच्याकडे मतदान कार्ड असणं सुद्धा आवश्यक आहे. प्रशासनाच्या मते जे शेतकरी या योजनेचा लाभ घेतात त्यांच्याकडे स्वतः मतदान कार्ड असायला हवं. जर नसेल तर ते लवकर काढून घ्या, कारण पुढच्या हप्त्याला अडचण येऊ शकते. तर बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आलेली आहे. तिसरा मुद्दा, उत्पन्नाच्या दाखल्या आहे का नाही ते एकदा नक्की तपासून घ्या. 2026 हे नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे आता जुने दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे अशाच पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड धारकांना हे 4,000 रुपये आता मिळणार आहे. 4,000 रुपये कशाचे असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल. सरकारने नवीन वर्षाचं बोनस देखील देण्याचा निर्णय आता घेतला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, चौथी आणि लय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे KYC ज्यांनी 2015च्या आधी आधार कार्ड काढलं होतं आणि अजून पण अपडेट केलं नाही अशांचे पैसे बँकांमध्ये अडकू शकतात. आधारवरचा फोटो किंवा नाव जर जुनं असेल तर उद्या दुपारी 3 वाजता पैसे जमा व्हायला अडचण येऊ शकते. एकदा बँकेमध्ये जाऊन विचारपूस नक्कीच करून घ्या. आता त्या जिल्ह्यांची नावं नीट ऐका ज्या जिल्ह्यामध्ये निधी सरकारच्या माध्यमातून आता जमा केला जात आहे. बघा त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नागपूर. त्यानंतर या ठिकाणी बीड जिल्हा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर नाशिक झाल्याच्या नंतर बघा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये हा समावेश आहे. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या भागातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या भागातील बँकांमध्ये पैशाचं वितरण उद्या आता सुरू होत आहे. त्याचबरोबर जळगाव, अहमदनगर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यात उद्या दुपारी 3 वाजल्यापासून हप्ते जमा व्हायला सुरुवात होईल. धाराशिव, अमरावती आणि यवतमाळमधील शेतकरी बांधवांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही हे एकदा नक्की चेक करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून आता वितरण प्रक्रिया पार पडत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या हा निधी कोणकोणत्या बँकांमध्ये येणार आहे असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडला असेल. सरकारच्या माध्यमातून बँकांची पण यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी नक्कीच जमा होणार आहे. आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बुलढाणा, परभणी, जालना, अकोला, वाशिम बघा हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता येथे पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी या जिल्ह्यात येतात त्यांनाच उद्याचा दिवस नक्कीच समाधानाचा जाणार आहे. बँकेचा मॅसेज येईपर्यंत आपल्या मोबाईलवर लक्ष देऊन ठेवा, कारण की शेतकरी बांधवांनो कधी या ठिकाणी मॅसेज येणार आहे. सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आता आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्या बँकांमध्ये निधी जमा केला जाणार आहे त्या बँकांची देखील यादी सरकारने जाहीर केली आहे. आता या ठिकाणी जाणून घ्या त्या बँका कोणकोणत्या आहे. मागं आपण सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम बघा अशा 2 ते 3च बँक आहे ज्या बँकामध्ये हमखासप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येत असतात. आता SBI बँक ही जी काय बँक आहे या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतात. त्यासोबत बघा BOI बँक ऑफ इंडियामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधीचे वितरण होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो,
कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या खाजगी आणि सरकारी दोन्ही स्वरूपाच्या बँकांमध्ये हे वितरण होणार आहे. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, निधी आज येईल उद्या येईल, परंतु सत्य बातमी कोणी सांगितली नव्हती. सरकारच्या माध्यमातून आज सत्य बातमी समोर आली आहे. अगदी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा. जर तुम्ही असं केलं तर काय होईल, जेव्हा कधी लेटेस्ट बातम्या येतील तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणजेच की तुम्हाला नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला लगेच बातमी पाहायला मिळेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, ही होती मोठी आणि अपडेट. धन्यवाद.